आमच्यासारख्या महिला आज व्यासपीठावरती येतात, बोलतात, एखादं पद भूषवतात आणि योग्य जर व्यक्ती त्या पदावरती बसली तर त्या सक्षमपणे आणि पूर्ण क्षमतेने चांगल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगला न्याय देऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना न्याय देण्यासाठी जर महिला आहेत तर मग शौमिका महाडिक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या रिंगणामध्ये कुठं आहेत? मागच्या वेळेस जेव्हा मी निवडणूक लढवली त्यावेळेचे संदर्भ वेगळे होते बरोबर. आणि म्हणून मला ती निवडणूक लढवावी लागली. पण प्रत्येक वेळेस आपण ही निवडणूक लढवावी असं काही नाही आहे. ही निवडणूक माणिक घरातलं कोणीही लढवणार नाही अशा निर्णयावरती आम्ही आलो. कार्यकर्ता म्हणजे जो पक्षासाठी कुठल्याही अपेक्षेने काम न करता पक्षवाढीसाठी काम करत असतो आणि हा जो काही निकाल आहे तो एका रात्रीत बदललेला नाही आहे. हा गेले इतके वर्ष जे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं काम जे लोक बघतायत त्याच्यावरती हा निकाल आलेला आहे. प्रदीर्घ काळापासून महाराष्ट्र राज्याच्या अनेक निवडणुका या प्रलंबित होत्या आणि त्याच्यामुळे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न चर्चेला जायचा की महाराष्ट्रामधला धुरंधर कोण. नगरपंचायतीचे निकाल लागलेत, त्याच्यामध्ये समोर आलं की भारतीय जनता पक्ष हा धुरंधर ठरला. त्यानंतर महानगरपालिका आली, महानगरपालिकेमध्ये देखील अनेक ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष दिसून आला. या सगळ्या निवडणुका संपतात न संपतात तोच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे की जिल्हा परिषदेमध्ये धुरंधर कोण ठरणार, झेडपीमध्ये नेमका गुलाल कुणाचा उधळणार. या सगळ्या गोष्टींच्या चर्चा चालू असताना या चर्चेमधलं एक नाव गेल्या सातत्यानं काही दिवसांपासून आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिकाबाजी महाडिक. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीत या सगळ्याच राजकीय वातावरणामध्ये ते कसं नेमकं या गोष्टींकडे बघतात. शौमिकाजी नमस्कार. नमस्ते. ज्या पद्धतीनं एकामागून एक सगळे विजय भारतीय जनता पक्ष मिळवत निघाला आहे, काय वाटतं की का लोक इतके आकृष्ट होत आहेत, का इतकं भरभरून लोक पारड्यात मते टाकत आहेत? मुळात आता ज्या लोकसभेचा निकाल झाला, विधानसभेचा, आता या महानगरपालिकेचा, तर लोकांना कामाच्या पद्धतीवरती भारतीय जनता पार्टीच्या असू देत, महायुतीच्या सगळ्या लोकांच्या असू दे, नेत्यांच्या, यांच्या कामावरती विश्वास आहे. जी कामं, जी आश्वासनं दिली जात आहेत ती कामात सत्यात उतरवली जात आहेत, ॲटलिस्ट प्रगतीपथावरती आहेत ती कामं, हे ते स्वतः अनुभवत आहेत. आणि हा जो काही निकाल आहे तो एका रात्रीत बदललेला नाही आहे. हा गेले इतके वर्ष जे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं काम जे लोक बघतायत त्याच्यावरती हा निकाल आलेला आहे. म्हणजे अनुभवातून आलेला हा निकाल आहे किंवा त्यांचा विश्वास आहे म्हणून हा निकाल लागलेला आहे. परंतु विरोधक बऱ्याचदा असं म्हणतात की लाडकी बहीण ही गेम चेंजर नेहमी ठरते, कारण याही वेळेस निवडणुकीमध्ये तो विषय आला की बरोबर निवडणुकीच्या अगोदर 1-2 दिवस पैसे खात्यावरती जमा करण्यात आले. हा एक मुद्दा राहतो. अनेकदा EVMच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उभे केले जातात. कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे, या टीकेकडे? नाही, आता मला असं वाटतं की EVMचा विषय हा गौण झालेला आहे, कारण आता त्यांचे पण सदस्य बरेच निवडून आल्यामुळे आता ते EVMवरती काही बोलू शकणार नाही आहेत. नाहीतर मग असं होईल त्यांच्या पण निवडून आलेल्या सदस्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे EVM हा विषय आता राहिलेला नाही आहे. राहिला प्रश्न लाडकी बहीणचा, तर मला नाही वाटत की लाडकी बहीणचे पैसे ट्रान्सफर झाले म्हणून ही मतं पडली, अजिबात असं नाही. उलट मला असं वाटतं की ज्या महिला असतात राजकारणामध्ये त्यांची मतं ठाम असतात आणि महिलांनी ऑलरेडी ठरवलेलं असतं की त्या कुणाला मत देणार आहेत. त्यामुळं पैशांनी मतं बदलतात, महिलांची मतं बदलतात, हे मला मान्य नाही. दुसरी गोष्ट, आत्ता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला नाही वाटत आत्ता कुठल्या या काय म्हणतात या दिवसांमध्ये कुठले पैसे सरकारकडून ट्रान्सफर झाले होते खात्यावरती. परंतु त्या अनुषंगाने इकडे काँग्रेस पक्षानं देखील एक दाखल केलं होतं निवडणूक आयोगाकडे की नाही, निवडणुकीच्या तोंडावरती लाडक्या बहिणींचा हप्ता देऊ नका, तो थोडासा विलंबानं द्या, कारण याचा परिणाम निवडणुकीवरती होऊ शकेल. पत्र दिलं होतं. हां, ते कसं आहे ना, एखादा स्टंट तर त्यांना करावा लागेल आणि हे न कळण्या इतकं वरती बसलेले लोक तर मूर्ख नाही आहेत ना. म्हणजे त्यांनी हा विचार केलाच असणार आहे की आपण देऊ शकत नाही किंवा काहीतरी आचारसंहितेचे नियम असतात, जे काय असेल ते. वरच्या लोकांना तेवढी समज आहे, यांना काहीतरी स्टंट करायचं म्हणून यांनी पत्र वगैरे देण्याचा स्टंट केला मध्यंतरी. याच्यामध्ये आज जर महानगरपालिकेचं एकंदरीत चित्र बघितलं तर जवळपास 26 महिला, म्हणजे महिलांचं राज्य बघायला मिळणार आहे. एक आपण स्वतः महिलांचं नेतृत्व करता, कसं बघता या सभागृहाकडं?
मी बऱ्याच ठिकाणी लोकांना असं सांगितलेलं आहे की महिला ह्या एक सक्षम नेतृत्व देऊ शकतात आणि त्यांच्यात नेतृत्व करण्याची जी धमक असते त्याला फक्त उभारणी देण्याची गरज असते. आणि मी खरोखर आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींचा आभार मानते की त्यांनी आज राजकीय याच्यामध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे. 50% आता जास्तच झालेलं आहे, पण त्यांनी दिलं म्हणून आमच्यासारख्या महिला आज व्यासपीठावरती येतात, बोलतात, एखादं पद भूषवतात आणि योग्य जर व्यक्ती त्या पदावरती बसली तर त्या सक्षमपणे आणि पूर्ण क्षमतेने चांगल्या एक काय म्हणतात त्याला, एक जिल्ह्याला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगला न्याय देऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना न्याय देण्यासाठी जर महिला आहेत तर मग शौमिका महाडिक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या रिंगणामध्ये कुठं आहेत? कारण कालपासून आम्ही माध्यमांमध्ये बघतोय की अनेक कार्यकर्ते थेट अगदी भाजप कार्यालयावरती येत आहेत, सांगतायत की आमच्याकडून, म्हणजे बऱ्याचदा परिस्थिती अशी होती की प्रभाग जाहीर होतात आणि मग उमेदवारांचा शोध चालू होतो. या ठिकाणी नेमकं उलटं चित्र आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? कार्यकर्त्यांनी काल अगदी शेवटच्या घटकेपर्यंत ही गोष्ट ताणून धरली. कालचाच हा विषय नव्हता. जेव्हा आरक्षण डिक्लेअर झालं तेव्हापासून दक्षिणमध्ये जे ओपन मतदारसंघ पडले, अगदी गोकुळशिका असेल, कळंबा असेल, तिथून आणि कुंभोजमधून, तेव्हापासून लोक येत आहेत. जेव्हापासून आरक्षण डिक्लेअर झालं की कुठल्याही मतदारसंघातनं वहिनींना उभं करा म्हणून. तर ही कार्यकर्त्यांची भावना आहे ती स्वाभाविक आहे, कारण आज अध्यक्षपद सर्वसाधारण महिला ओपन पडलेलं आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की पुन्हा एकदा आम्हाला त्या पदावरती तुम्हाला बघायचं आहे आणि म्हणून त्यांची कसरत चालली आहे की कुठल्या तरी मतदारसंघातनं तुम्ही वहिनींना उभं करा म्हणून. आणि हे त्यांच्या भावनेचा मी खरोखर सन्मान करते. पण काल एक वेगळं चित्र बघायला मिळालं की कार्यकर्त्यांच्या भावनेबरोबर अशी लोकंसुद्धा काल तिथे हजर होती जी आज परस्परांच्या विरोधात निवडणूक लढणार होती किंवा उमेदवार होते जे एकमेकांच्या विरोधात लढणार होते. ते सगळे उमेदवार या एका मतावरती एकत्र आले होते की जर तिकीट तुम्ही दिलं तर आम्ही थांबू म्हणून. तर मला त्याचं खरोखर कौतुक वाटते आणि मी या गोष्टीसाठी स्वतःला समाधानी आणि नशीबवान समजते की लोक इतकं प्रेम करतात आणि याच्या पलीकडे काही नाही. आत्ता नुकत्या ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात ही लोक प्रचंड ताकदीने आमच्याबरोबर उभी राहिली, महायुतीच्या पाठीशी उभी राहिली. खासदारकीमध्ये, विधानसभेमध्ये यांनी प्रचंड काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं आत्ता संधी आहे आम्हाला या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याची. तर त्यांच्या हक्कावरती कुठेही गदा येऊ नये म्हणून आम्ही आमचे जिल्ह्याचे नेते महादेवरावजी महाडिक साहेब यांच्याबरोबर चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांच्या सल्ल्यानुसार ही निवडणूक महाडिक घरातलं कोणीही लढवणार नाही अशा निर्णयावरती आम्ही आलो. आपण बोलत असताना उल्लेख केला तो म्हणजे कार्यकर्ता. मग नेमकं कार्यकर्त्याची व्याख्या आपल्या नजरेतून काय आहे? कारण प्रत्येक वेळेस हे राहतं की राजकीय वारसदार, कार्यकर्त्यांना काय संधी दिली जात नाही. आपल्या दृष्टिकोनातून मग नेमका कार्यकर्त्याची काय व्याख्या आहे? कार्यकर्ता म्हणजे जो पक्षासाठी कुठल्याही अपेक्षेने काम न करता पक्षवाढीसाठी काम करत असतो किंवा आपल्या एखाद्या नेत्यासाठी काम करत असतो. आमच्यासाठी जसं मी म्हटलं मग अशी आपली चर्चा झाली, जिल्ह्यासाठी नेता असू शकतो आम्ही, पण आम्ही सुद्धा एका पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही पार्टीचे त्या नेते आहोत असं म्हणत नाही, आम्ही त्या पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आज भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते असताना कुठेतरी आम्ही इथे नेतृत्व करतो कारण ते लोकांनी आम्हाला नेतृत्व दिलेलं आहे म्हणून ते नेता म्हणतात. तसंच प्रत्येक ठिकाणी जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाते, जेव्हा जिल्हा परिषदेला असेल, ग्रामपंचायतीला असेल, तर तिथे त्या गटाबरोबर काम करणारा एखादा जो प्रमुख पदाधिकारी, प्रमुख व्यक्ती असतो, म्हणजे एक आपण आपल्या भाषेत म्हणू, ग्रामीण भाषेत की त्या गटाचा एक म्होरक्या म्हणून जो तो गट बांधून ठेवतो, अशा व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्तेच ठरवत असतात की त्यांचा नेता कोण असणार आहे. तर काम करणारा जो माणूस असतो तो कार्यकर्ता. जे आम्ही कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे, कारण आम्ही पार्टीचं काम करतो आणि नेता तो जो आमच्याकडून काम करून घेतो आणि ज्याला आम्ही नेतृत्व मानतो. तर माझ्या दृष्टीने हा फरक आहे कार्यकर्ता आणि नेतामधला, की कार्यकर्ता ठरवतो त्याचा नेता कोण असणार आहे. भाजपला 100% सगळीकडेच आपलं राज्य करायचं आहे. केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, आता महानगरपालिकेमध्ये आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एक तशी संधी आहे. म्हणजे आता चित्र स्पष्ट होईल त्याचं. पण आपला निर्णय हा झाल्यानंतर वरच्या पातळीवरून आपल्याशी काही जणांचा संपर्क वगैरे झाला का? कशाला तू? नाही, या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. या जिल्ह्यामध्येच जे आपले नेते आहेत त्यांच्याशीच चर्चा झालेली आहे.
आणि मला वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे जिथल्या तिथल्या भागाचे जे आमदार आहेत तिथले ते आमदार ज्या त्या भागाचा निर्णय घेत आहेत, नेते आहेत, चंद्रकांत दादा आहेत, ते लक्ष देत आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे हा विषय हा विषय इथे सोडवण्यासारखा आहे. अगदी एवढ्या वरिष्ठ पातळीला जाण्याची गरज वाटत नाही आणि इथले नेते सक्षम आहेत इथले विषय इथे हँडल करायला. त्याच्यामुळं हा निर्णय हा वैयक्तिक महाडिक म्हणून आमचा आहे की थांबण्याचा. मागच्या वेळेस जेव्हा मी निवडणूक लढवली त्यावेळेचे संदर्भ वेगळे होते आणि म्हणून मला ती निवडणूक लढवावी लागली. पण प्रत्येक वेळेस आपण ही निवडणूक लढवावी असं काही नाही आहे. आता आपण उल्लेख केला की जे वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेते एकत्रित बसून सगळ्या गोष्टींचा निर्णय घेत आहेत. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत तिथं असं वाटत होतं की महायुती पुन्हा एकदा कोल्हापूर महानगरपालिकेनंतर पुन्हा एकदा हातात हात घालून या निवडणुकीला सामोरं जाईल. पण काही ठिकाणी आता चौरंगी लढतीचं चित्र दिसते, काही ठिकाणी समोरासमोर उभा राहिलेले आहेत. कसं बघताय एक कार्यकर्ते म्हणून या सगळ्या गोष्टींकडे? इव्हन आता महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही सगळीकडे बघितलं असाल तर जिथं युती शक्य आहे तिथं युती झालेली आहे, जिथे शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. सेम पॅटर्न आता जिल्हा परिषदेला पण आम्ही वापरतोय. जिथे युती शक्य आहे, जिथे आपण जागा सोडवून देऊ शकतो मित्रपक्षाला तिथे आपण दिलेल्या आहेत. पण एका दृष्टीने राहतात कारण का तुमचीच मतं डिवाईड तिथे होत असतात. पण मग ती रिस्क घ्यावी लागते कारण शेवटी माझा पण कार्यकर्ता स्ट्रॉंग आहे, माझ्या मित्रपक्षाचा पण कार्यकर्ता जर तिथे स्ट्रॉंग असेल तर कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणून कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात कारण ती त्यांना संधी द्यायची असते तिथे. मग जी लढत होईल त्याचे निर्णय ते लोक स्वीकारत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मैत्रीपूर्ण लढत कुठे कुठे जी ठरलेली आहे ना तिथे अडचणी या झाल्यात की दोन्हीकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाला माघार घ्यायला सांगणं सुद्धा नेत्यांच्या अडचणीचं झालेलं आहे आणि म्हणून या मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तिथे कोणी म्हणजे असं प्रकर्षाने आम्ही एकमेकांच्या विरोधात आहे असं नाही. याचं काय चित्र शेवटी काय असेल मग 7 तारखेला? याचं चित्र असंच असेल की मी भाजपची कार्यकर्ता म्हणून हे सांगू शकते की जास्तीत जास्त भाजपाच्या सीटा कशा निवडून येतील किंवा भाजपाचे उमेदवार कसे निवडून येतील याच्यावरती आमचा भर राहील. आणि जरी आज मी उमेदवार नसले तरी पण जिथं जिथं भाजपचे उमेदवार आहेत ते सगळे मी स्वतः उभे असल्यासारखे मी प्रचारात उतरून प्रचार करेन. आणि उद्या अध्यक्ष जो होईल जिल्हा परिषदेचा तो महायुतीचाच अध्यक्ष असेल इतकं मी सांगेन. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शोभिका माडकांची तोफ धडाडलेली पाहायला मिळाली नाही, ऐकायला मिळाली नाही. जिल्हा परिषदेमध्ये शोभिका माडक जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याबरोबर मी असणार आहे. मी त्यांचा प्रचार करेन. कुठे सभा होतील, कुठे त्यांच्यासोबत मी घरोघरी प्रचार करेन, कुठे बैठका होतील, ज्या पद्धतीनं नियोजन लागेल. महानगरपालिकेमध्ये मी येऊ शकले नाही कारण त्यावेळेस मी कोल्हापूरमध्ये नव्हते. काही माझ्या पर्सनल कामानिमित्त मी प्रवासात होते त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये नाही येऊ शकले. पण जिल्हा परिषदेत मी 100% आहे. शेवटचा प्रश्न, ज्यावेळेस निवडणुका लागल्या नेहमीच आपलं नाव चर्चेत होतं. लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, आता जिल्हा परिषदेच्या सुद्धा अनुषंगानं आपलं नाव चर्चेत होतं. शोभिका माडकांचं पुढचं मिशन काय आहे? सगळ्या गोष्टीला आपण नकार दिला आहे. नाही, मला असं वाटतंय लोकांनी, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की मला लोक ओळखतात, मला लोक इतकं प्रेम करतात की जसं मी म्हटलं प्रत्येक इलेक्शन लागली की उमेदवारी मागायला येतात. हेच माझ्यासाठी खूप आहे. लोकांनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. दुसऱ्यांदा अमलसाहेबांना आमदार याच लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या परिवारावरती खूप प्रेम करतात ही लोक. त्यामुळे त्यांची भावना मी समजू शकते. उद्या भविष्यात मी काय करायचं हे तीच लोक ठरवतील. पण मला असं वाटतं की जिथं कार्यकर्त्यांची निवडणूक असते तिथं कार्यकर्त्यांनाच संधी देणं हे योग्य ठरतं. आणि पुढच्या कुठल्या निवडणुका असतील तर तेव्हा त्यावेळेस कार्यकर्त्यांची भावना जाणून घेऊन नक्की पुढे जाऊ आम्ही. तर एकंदरीत कुठलीही वाटचाल करायची असेल तर अगोदर वाट शोधावी लागते आणि मग चाल करावी लागते. त्यांनी तर ठरवलेलं आहे की माझी वाटचाल ही कार्यकर्त्यांच्या हातामध्ये, पण त्याच्यावरती आता त्यांची वाटचाल कशी राहणार हे आगामी काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून येईल. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. शोभिकाजी, आपण वेळात वेळ काढलात आणि लाईव्ह मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्या मनापासून थँक्यू सो मच.